आज आपण बनवतोय अगदी कुरकुरीत, हातात धरली की सहज तुटणारी बटाट्याची मॅगी मसाला चकली। चवीलाही ही चकली खूप छान लागते। तर आपण इथे घेतले 2 मीडियम साईजचे बटाटे। हे मी उकडून घेतले। तर ह्याचे आपण बारीक आता तुकडे करून घेऊ। बिना भाजणीची आणि घरात उपलब्ध असलेल्या पदार्थापासून ही चकली बनते। तर आपण हे बटाटे मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ आणि आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत 1 वाटी पाणी। आता हे आपल्याला चांगलं मिक्सरला फिरून घ्यायचं आहे। तर हे मिक्सरमध्ये मी बारीक केले। हे पूर्णपणे याची पेस्ट बनवायची आहे। बटाट्याचा तुकडा आपल्याला राहू द्यायचा नाही, नाहीतर ते चकली करता वेळेस साच्यामध्ये अडकू शकतं। तर मी इथे फुटाण्याची डाळ घेतली होती 1 वाटी। त्या वाटीचं मी इथे पीठ बनवलंय। तर या 3 वाट्या एकाच मापाच्या आहेत। 1 वाटी डाळीचं पीठ आणि 2 वाट्या तांदळाचं पीठ। त्यानंतर घेतलंय 3 पॅकेट मॅगी मसाला, जे 5 वाले पॅकेट मिळतात ते घेतलंय। तर इथे मी तांदूळ एका ताटामध्ये काढून घेते, तांदळाचं पीठ। त्याच्यामध्ये आता आपण घालणार आहोत हे डाळीचं पीठ। याच्याऐवजी बेसन घेतलं तरीही चालेल। आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊ। आता आपण घालणार आहोत 1 चमचा मिरची मसाला पावडर आणि ओवा घालणार आहोत। तो थोडंसं असं चुरडून घालू, म्हणजे त्याचा छान वास येतो। ओव्यानंतर घालणार आहोत 2 चमचे तीळ आणि आता थोडंसं मीठ घालायचं आहे। मॅगी मसाल्यामध्ये मीठ असतं, त्याच्यामुळे मीठ थोडं आपण कमी घातलंय। आता आपण मॅगी मसाला घालून घेऊ आणि हे छोटासा बटरचा पॅकेट आहे, तो आपण इथे वापरणार आहोत। याच्याऐवजी तूप वापरलं तरी चालेल। हे बटर मी मेल्ट करून घेतले आणि ह्यामध्ये घातले। जर तुम्ही तेल घालणार असाल तर ज्या वाटीने आपण डाळीचं पीठ आणि तांदळाचं पीठ घेतलंय, तीच वाटी अर्धीपेक्षा थोडंसं कमी वाटी आपल्याला तेल ह्यामध्ये घालायचं आहे। आणि तूप घ्यायचं असेल तेही तेवढंच घ्यायचं। तेल किंवा तूप जास्त झालं तर चकली तेलात सुटते, त्याच्यामुळे तो प्रमाण जरा लक्षात ठेवावं लागेल। तर आता आपण हे बटाट्याची पेस्ट ह्याच्यामध्ये घालून हे चांगलं मळून घेऊ। ह्याच्यामध्ये आपण 1 वाटी पाणी घातलं होतं, ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ घेतलंय त्याच वाटीने। थोड्या वेगळ्या चवीच्या आणि छान चकल्या बनतात। तर आता आपण हे सगळं बटाट्याचं पेस्ट ह्याच्यामध्ये घातलेले आहे आणि आपलं पीठही छान मळून झालंय। जर घट्ट असेल तर थोडंसं पाणी घेतलं तरी चालेल हाताला। जसं आपण भाकरीसाठी पीठ मळतो तसंच आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे। पीठ आपलं छान मळून झालंय। तर हे जे 5 वाले पॅकेट मिळतात ते 3 पॅकेट मॅगी मसाला मी ह्याच्यामध्ये घेतलेला आहे। तर आता आपण त्यातलं पीठ थोडं काढून घेऊ आणि थोडंसं याला मळून घेऊ। छानपैकी मळून घ्यायचं आणि त्याचा असं गोल बनवून साच्याला पहिल्यांदा तेल लावून घेतलंय आणि नंतर आपण हे पीठ ह्याच्यामध्ये घालून घेतलंय। तर आता आपण चकली बनवायला सुरुवात करू। पहिल्यांदा गोल केला की तो थोडा जॉईंट करायचा आणि अशी गोल चकली काढायची। 3 ते 4 राऊंड घ्यायचे, खूप जास्त मोठी नाही बनवायची। आणि शेवटचा टोक असतो तो जोडायचा, म्हणजे चकली सुटत नाही। पाहू शकता किती छान चकल्या पडतायत। तर या पद्धतीने असं हे टोक थोडंसं जॉईन करायचं। तर आता आपण ह्या चकल्या बनवून घेतल्यात। मी कढईत तेलही गरम केलेलं आहे, तर आपण चकले तेलामध्ये सोडूया। एका वेळेस 5 ते 6 चकल्या फक्त आपण तेलात सोडू, म्हणजे चकल्या छान बनतात, तुटत नाहीत। तर आपण इथे 5 चकल्या सोडलेल्या आहेत। तर आता या चकल्या पाहू शकता छान वर आलेत आणि ह्याला बुडबुडे यायचे हे कमी झाले की मग आपण चकली उलटी करणार आहोत। पाहू शकता आता हे बुडबुडे कमी झालेत। आता आपण ह्या चकल्या
उलट्या करू आणि दुसऱ्या साईडलाही थोडंसं तळून घेऊ. तर आता दोन्ही साईडने आपल्या चकल्या छान तळून झालेल्या आहेत. चकली टाकायच्या आधी थोडंसं एक तुकडा टाकून बघायचं तेल आपलं बरोबर तापलंय की नाही, म्हणजे आपल्याला अंदाज येतो. तर आता आपल्या ह्या चकल्या तळून झालेत, ह्या मी काढून घेते आणि ह्याच पद्धतीने बाकी सर्व चकल्या तळून घेऊ. भाजणी बनवायचा त्रास नाही आणि अगदी 15 ते 20 मिनिटात ह्या चकल्या बनून होतात. त्याच्यामुळे नक्की बनवा. तर आपल्या ह्या चकल्या बनून झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता किती छान बनलेत. कमी वेळात बनणारी, तेल न पिणारी, हातात धरली की सहज तुटणारी अशी कुरकुरीत चकली नक्की बनवा. थँक्यू.